नमस्कार, मी संजय कुमार. आपण 10वीचा जो क्वेश्चन पेपरचा जो पॅटर्न आहे तो आपण पाहत आहोत. जर आपल्याला मेरिटमध्ये यायचं असेल तर आपल्याला सुरुवातीलाच तो क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आपल्याला माहीत पाहिजे. माहीतच नाही तर तो पूर्णपणे आपल्याला लक्षात राहिला पाहिजे. आज आपण राहिलेले जे क्वेश्चन आहेत ते आपण पाहणार आहोत. आजचा जो सेक्शन आहे तो आहे 5 आणि ते आहे रायटिंग स्किल. बघा, रायटिंग स्किल म्हणजे काय? स्किल म्हणजे कौशल्य. आपल्याला माहित आहे कोणतं जर आपल्याला स्किल डेव्हलप करायचं असेल तर कोणतंही स्किल एका दिवसामध्ये डेव्हलप होत नसते. आपली पर्सनॅलिटी सुद्धा एका दिवसात डेव्हलप होते का? नाही. तर कोणतंही स्किल डेव्हलप करणं अत्यंत इझी आहे, पण त्याच्यासाठी काय आवश्यक असते मित्रांनो? यस, तुम्हाला सर्वांना माहित आहे. एकच त्याला ऑप्शन आहे, ते म्हणजे प्रॅक्टिस. प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. यस, जर तुम्हाला रायटिंग स्किल मध्ये आउट ऑफ आउट मार्क घ्यायचे असतील तर तुम्हाला एकच पर्याय आहे, म्हणजे प्रॅक्टिस करणे. आणि याच्यात जर तुम्हाला स्कोअर आला तर तुम्हाला मोर दॅन 95 मार्क पडणार, म्हणजे पडणार. आणि जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर तुम्हाला आउट ऑफ आउट सुद्धा मार्क पडू शकतात. बघा, आजचा जो आहे रायटिंग स्किल मध्ये क्वेश्चन 5A. बघा, क्वेश्चनचं नाव आहे लेटर रायटिंग. म्हणजे आता आपल्याला काय लिहायचं आहे? पत्र लिहायचं आहे. आणि महत्वाचं म्हणजे या क्वेश्चन मध्ये आपल्याला प्रत्येक वेळी एक प्रश्न हा ऑरचा असतोच. बघा, पहिला प्रश्न आहे A1, इनफॉर्मल लेटर. इनफॉर्मल म्हणजे जे पत्र आपण आपल्या फॅमिलीला पाठवतो किंवा आपल्या ब्रदरला पाठवतो, सिस्टरला पाठवतो, आपल्या फ्रेंडला पाठवतो, आपल्या शेजाऱ्यांना पाठवतो, अशा पत्रांना म्हणायचं इनफॉर्मल म्हणजे अनौपचारिक. त्यानंतर यालाच ऑर आहे फॉर्मल लेटर. फॉर्मल म्हणजे बिझनेस लेटर, ऑफिस लेटर. बघा, आपण जे आपल्या क्लास टीचरला जे पत्र बनवतो किंवा आपल्या प्रिन्सिपलला जे आपण पत्र बनवतो त्याला म्हणायचं कोणतं पत्र? फॉर्मल म्हणजे ऑफिस लेटर. आणि यापैकी आपल्याला कुठलाही एक प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे, त्याला आहे 5 मार्क. आणि याचं एक फॉर्मॅट आहे, त्या फॉर्मॅट मध्ये आपल्याला जर व्यवस्थित ते उत्तर लिहायचं आहे. याला आपण वेळ दिलेला आहे 15 मिनिट. आपल्याला 15 मिनिटामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं हा क्वेश्चन इथं सॉल्व्ह करायचा आहे. त्यानंतरच बघा, क्वेश्चन 5व्या मध्ये बी आहे आणि क्वेश्चन 5व्याला सुद्धा आपल्याला एक ऑर असतो. बघा, हा तर एकदम इझी क्वेश्चन आहे. आपल्या पुस्तकामध्ये जे चिटचॅट असतं ना मित्रांनो, त्या चिटचॅटशी रिलेटेड एखादा डायलॉग आपल्याला परीक्षेमध्ये येत असतो. बघा, क्वेश्चन 5व्या मध्ये जो बी आहे तो आहे डायलॉग रायटिंग. म्हणजे आपल्याला 3 प्रकारचे डायलॉग येतात आणि ते कोणते असतात हे मी तुम्हाला सांगणार आहे. हा प्रश्न अत्यंत इझी आहे. डायलॉग रायटिंगला आहे 5 मार्क. आणि याला ऑर आहे ड्राफ्टिंग स्पीच. म्हणजे जे आपण शाळेमध्ये असताना जे भाषण देतो ना, ते भाषण असतं स्पोकनचं, पण ऍज इट इज तेच भाषण आपल्याला रिटन फॉर्मॅट मध्ये लिहायचं आहे. म्हणजेच काय, जो भाषणाचा जो फॉर्मॅट असतो तो आपल्याला त्या फॉर्मॅट मध्ये लिहायचा आहे. म्हणजेच आपल्याला बी मध्ये 2 प्रश्न आहेत. डायलॉग रायटिंगला ऑर कुठला आहे? ड्राफ्टिंग स्पीच. आणि हा सुद्धा 5 मार्काला आहे आणि याच्यासाठी आपण वेळ दिलेला आहे 15 मिनिट. अशा रीतीनं हा झाला 5वा क्वेश्चन 10 मार्काचा रायटिंग स्किल मध्ये. त्यानंतर बघा, क्वेश्चन 6A. बघा, हा कुठला प्रश्न आहे? इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. इन्फॉर्मेशन म्हणजे तुम्हाला पेपरमध्ये, क्वेश्चन पेपरमध्ये दिलेली जी माहिती आहे त्याचं काय करायचं? ट्रान्सफर म्हणजे रूपांतर. बघा, म्हणजे एका माहितीचं 2 प्रकारे आपल्याला रूपांतर करता येते. बघा, याला मध्ये सुद्धा आपल्याला ऑर सापडणार आहे. बघा, नॉन व्हर्बल टू व्हर्बल. बघा, नॉन व्हर्बल म्हणजे काय असतो मित्रांनो? तुम्हाला एक चार्ट येतो, चार्ट किंवा डायग्राम किंवा असं काहीतरी एक चार्ट येतो. त्या चार्टचं रूपांतर आपल्याला पॅसेज मध्ये करायचं असतं. म्हणजे ते चार्ट येणार, म्हणजे त्याच्यात फक्त पॉइंट येणार आणि त्या पॉइंटचं रूपांतर आपल्याला एका पॅसेज मध्ये करायचं. याला म्हणायचं नॉन व्हर्बल टू व्हर्बल. याला आहे 5 मार्क आणि यालाच ऑर आहे. व्हर्बल टू नॉन व्हर्बल म्हणजे काय येतो? एक पॅसेज येतो आणि त्या पॅसेजचं रूपांतर आपल्याला चार्ट मध्ये बनवायचे. आणि ऑलरेडी परीक्षेमध्ये तो चार्ट इथंच असतो, फक्त त्या रिकाम्या जागामध्ये आपल्याला त्या पॅसेज मधले ते पॉइंट आपल्याला फाइंड आउट करायचे असतात आणि त्या चार्ट मध्ये योग्य ठिकाणी भरायचे असतात. बघा, नॉन व्हर्बल टू व्हर्बल याला ऑर आहे. व्हर्बल टू नॉन व्हर्बल हा 5 मार्काचा आहे आणि याला सुद्धा 15 मिनिट आपण त्याला वेळ दिलेला आहे. त्यानंतर बघा,
क्वेश्चन 6व्या मधला जो बी आहे तो आहे एक्सपांड द थीम. थीम म्हणजे आपल्याला एखादी स्टोरी दिलेली असते ती आपल्याला वाढवायची असते, म्हणजे ती आपल्याला आपल्या भाषेमध्ये वाढवायची असते. बघा याच्यामध्ये काय असतो क्वेश्चन, एक असते न्यूज रिपोर्ट बेस्ड ऑन द गिवन हेडलाईन. म्हणजे आपल्याला परीक्षेमध्ये एका बातमीची हेडलाईन दिलेली असते आणि त्या हेडलाईनच्या सहाय्यानं आपल्याला बातमी लिहायची असते. याला 5 मार्क आहे. बघा अशा रीतीनं पेपरमध्ये अशी हेडलाईन असते ना, अशी आपल्याला हेडलाईन येते आणि ह्या फॉर्मॅटमध्ये म्हणजे ते तारीख, त्याचं गाव, ते ठिकाण असं आपल्याला व्यवस्थित बातमी लिहायची असते आणि आपण ते सर्व पाहणार आहोत. त्यालाच एक ऑर आहे. बघा यालाच ऑर आहे, डेव्हलपिंग अ स्टोरी. आपल्याला स्टोरी डेव्हलप करायची असते, स्टोरी बनवायची असते विथ अ गिवन बिगिनिंग ऑर एंड. किंवा बघा आपल्याला 2 प्रकारच्या स्टोरी एक्झामला पडू शकतात, ज्याची सुरुवातच दिलेली आहे, बाकीचं आपल्याला ती स्टोरी वाढवायची आहे, किंवा स्टोरीचा एंड दिलेला असतो त्याच्या अगोदरचं आपल्याला बनवायचं असते, ती स्टोरी कंप्लीट करायची असते. अशा रीतीने ह्या 2 प्रकारच्या स्टोरी आहेत, बिगिनिंग वाल्या किंवा एंड वाला. याला आहेत 5 मार्क. तर या 2 पैकी आपल्याला कुठलाही एक प्रश्न सोडवायचा आहे, त्याला आहेत 5 मार्क. अशा रीतीने हे 5, हे 5, 5, 5 अशा रीतीने हे 20 मार्काचं रायटिंग स्किल आहे. चला आता त्यानंतर पाहूया शेवटचा लास्टचा क्वेश्चन. हा आपल्याला आउट ऑफ आउट मार्क देणार आहे. क्वेश्चन 7 आहे ट्रान्सलेशन. म्हणजे दिलेले जे वर्ड आहेत ते आपल्याला आपल्या मातृभाषेमध्ये ट्रान्सलेट करायचे असतात. त्याला आहे सेक्शन 6 आहे, याला नाव आहे स्किल डेव्हलपमेंट. हा आहे ट्रान्सलेशन म्हणून आणि हा क्वेश्चन आहे 5 मार्कासाठी आणि याला आपण वेळ दिलेला आहे 7 मिनिट. आणि पेपर आपला आपण दिलेल्या वेळेनुसार झाला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं, पेपरच्या एंडिंगला तुम्हाला रिव्ह्यू साठी म्हणजे आपण तो पेपर लिहिलेला आहे तो पूर्ण चेक करण्यासाठी आपले पूर्ण सेक्शन आलेत का, आपले पूर्ण क्वेश्चन सॉल्व्ह झालेत का, हे रिव्ह्यू करण्यासाठी आपल्याला शेवटचे 15 मिनिटं काढून ठेवायचे कंपल्सरी. जो मुलगा मेरिट मध्ये येत असतो तो मुलगा किंवा ती विद्यार्थिनी शेवटचे आपले 15 मिनिट रिव्ह्यू साठी काढून ठेवते. अशा रीतीने टोटल 80 मार्काचा पेपर आहे आणि वेळ आहे 180 मिनिट. अशा प्रकारे आज आपण पूर्ण 10वीचा क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट पाहिलेला आहे. यानंतर आपण 10वीचे पूर्ण ग्रामर असेल, पूर्ण पोएम असतील किंवा पूर्ण धडे असतील किंवा रायटिंग स्किल असेल, आपण 10वीचा पूर्ण सिलेबस पाहणार आहोत. जर हे तुम्हाला चॅनल आवडत असेल तर माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे, हे चॅनल लाईक करायला, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हे चॅनल तुम्ही तुमच्या मित्रासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. अशाच वेगवेगळ्या व्हिडिओ सोबत मी तुमच्या सोबत भेटण्यासाठी येणार आहे.